महत्वाची बातमी, सुनेत्रा पवारांना आम्ही सगळ्या गोष्टी सांगतो. अजितदादांसारखाच ट्युनिंग सुनेत्रा वहिनींसोबत असं सुनील तटकरे म्हणतात. सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी वर्षा निवासस्थान परवा रात्री गाठलेलं होतं. फडणवीसांची भेट घेतलेली होती. त्यानंतर अशी एक बातमी समोर आली की बैठकीदरम्यान या भेटी संदर्भात आपल्याला का सांगितलं नाही, या संदर्भात सुनेत्रा पवार यांनी तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांना विचारणा केली. यावर मात्र तटकरेंनी पत्रकार परिषद घेत या बातमी संदर्भात स्पष्टोक्ती दिली आहे. पाहूया. आम्ही परस्परांच्या संपर्कात नियमितपणाने असतो. काय बोलून घेतलं विचारलं गेलं असं नाही. आम्ही सगळे वरिष्ठ सहकारी त्या ठिकाणी बसलो होतो. अनेक बाबींच्या वरती चर्चा होती. 2 दिवस पूर्वी सोमवारी सुद्धा आम्ही भेटणार होतो, परंतु वहिनी त्यावेळेला बारामतीला गेल्या. बारामतीवरून सुद्धा त्यांचं माझं बोलणं झालेलं होतं. काही बाबींच्या बाबतीमध्ये राजकीय कारणासाठी मला मुख्यमंत्र्यांना भेटायचं असेल तर त्याची माहिती वहिनींना असते. ज्यावेळेला माझ्या लोकसभा मतदारसंघातील काही कामाचा विषय असेल त्यावेळेला असणं अभिप्रेत आहे नाही, काही कारण नाही. त्याच्यानंतर आम्ही ज्यावेळेला भेटत असतो त्यावेळेला भेटीमागचा तपशील जो आवश्यक असतो तो माझ्याकडनं सांगितला जात असतो. विलिनीकरणाच्या चर्चाला पूर्णपणाने विराम मिळाला. काही दिवसापूर्वीच साहेबांच्या पक्षाची राज्य पातळीवरची बैठक झाली. त्यावेळेला कार्याध्यक्ष म्हणून सुप्रियाताई असतील, पक्षाध्यक्ष म्हणून शशिकांत शिंदे असतील, त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की आता विलिनीकरणाच्या चर्चेला पूर्ण विराम आहे. ही भूमिका स्पष्टपणे त्या ठिकाणी मांडली गेली. त्यामुळे नव्याने काही ती चर्चा कुठे सुरू झालेली नाही. सुरू झालीच तर मग तो विषय, पण आज तरी कुठे सुरू झाल्याचं चित्र नाही. पुन्हा मी सांगतो, जयंत पाटलांची आमची तिथे भेट झाली नाही. त्यामुळे जयंत पाटील आले, आम्ही दोघे गेलो आणि अर्थ खात्याची चर्चा झाली. हे कुठलं तर्क मला काही कळलंच नाही. जयंत पाटलांचा काय संबंध? जयंतरावांचा काय संबंध? जयंतरावनी त्यांची भेट कशा कारणासाठी झाली स्पष्ट सांगितलं. जयंतराव सुद्धा वरिष्ठ नेते आहेत. ते सुद्धा एकत्रित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दीर्घकाळ अध्यक्ष राहिले. राज्याचा अर्थमंत्री त्यांनी दीर्घकाळ मांडलेला आहे. अनुभवी नेते आहेत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.